काही दिवसांपासून सुरू असलेल्या इंडिगो विमानसेवेच्या गोंधळाचा फटका आमदारांनाही बसलाय। विमानसेवा अजूनही विस्कळीत असल्यामुळे अनेक आमदारांचे तिकीट रद्द झालेत। उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये आणि त्यासाठी अनेक आमदारांनी इंडिगो विमानाची तिकीट बुक केलेली होती। मात्र अनेक विमानं रद्द झाल्यानं त्याचा फटका आता या आमदारांनाही बसलाय आणि त्यामुळे नागपूरमधील विधानसभा गाठण्यासाठी आता आमदारांना इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागतोय। तर आमदारांना नागपूर गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागते, कारण अनेक आमदारांनी इंडिगो एअरलाइन्सचीच तिकीट बुक केलेली होती। मात्र गेल्या 5 दिवसांपासून जो काही घोळ सुरू आहे तो पाहता आता आमदारांना इतर मार्गांचा अवलंब करावा लागेल। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, आमदारांना या विमान सेवेच्या घोळाचा कसा फटका बसतोय? माधवी, जर आपण बघितलं जसं अनेक प्रवाशांना या इंडिगो विमान सेवेचा फटका बसलेला आहे, तसंच आता आमदारांना देखील बसलेला आहे। कारण हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे। पश्चिम महाराष्ट्रातील जे सर्व आमदार आहेत त्यांनी आज दुपारच्या विमानाची तिकीट काढलेली होती नागपूरकडे रवाना होण्यासाठी। मात्र अनेक आमदारांना आता मेसेज आलेले आहेत की तुमची विमान तिकीट म्हणजे अर्थात फ्लाईट कॅन्सल झालेली आहे। त्यामुळे अनेक जे आमदार आहेत ते बाय रोड या ठिकाणी निघालेले आहेत। तर काही आमदारांनी आता चार्टर्ड देखील बुक केलेलं आहे। आता मी ज्या ठिकाणी आहे तिथं भाजपची एक बैठक सुरू झालेली आहे, ज्या ठिकाणी मंत्री चंद्रकांत दादा पाटील आहेत। चंद्रकांत दादा पाटलांनी तर थेट चार्टर्ड प्लेन या ठिकाणी केलेला आहे आणि या चार्टर्ड प्लेनमध्ये काही इतर जे आमदार आहेत ते देखील त्यांच्या सोबत जाणार आहेत। जवळपास 1:30 वाजता हा विमान चंद्रकांत दादा घेऊन अर्थात नागपूरमध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत। परंतु जर आपण बघितलं तर इतर आमदार ज्यांनी तिकीट बुक केलेले होते त्यांना देखील या ठिकाणी फटका बसलेला आहे, तिकीट कॅन्सल झालेले। त्यामुळे अनेक आमदार बाय रोड आता नागपूरच्या दिशेने निघालेले आहेत। तर मात्र जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये बरीच नावं आहेत। पुण्यातील जर बघितलं तर सुनील कांबळे असतील, हेमंत रासने असतील, इतर आमदार आहेत, पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदार आहेत आणि काही आमदारांनी थेट चंद्रकांत दादा पाटील यांना देखील फोन केलेला आहे की जर तुम्ही चार्टर्ड प्लेननी जात असाल तर आम्हाला देखील न्या। त्यामुळं अशा पद्धतीने आमदारांना देखील आता इंडिगो विमानाचं ज्यांनी तिकीट काढलेले होते त्यांना फटका बसलेला आहे। अर्थात जर आपण बघितलं तर अनेक एअरपोर्टवर प्रवाशांची मोठी गर्दी आहे आणि हे प्रवासी सुद्धा या आमदारांना प्रश्न विचारतात की नक्की कधीपर्यंत हा जो घोळ आहे इंडिगो विमानाचा हा कधी संपणार आहे। उत्तर या आमदारांकडे पण नाहीये, कारण सामान्य प्रवाशां इतकाच फटका आता या आमदारांनाही बसतोय आणि त्यामुळे आता हे आमदार कशी कसरत करून नागपूरपर्यंत पोहोचतात हे बघावं लागणार आहे। मिकी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर इंडिगोच्या या गोंधळामुळे हजारो विमान प्रवाशांना फटका बसलाय आणि त्यामुळे इतर विमान कंपन्यांनी त्यांच्या विमानाचे दर अव्वाच्या सव्वा वाढवलेत आणि यामुळे सरकारनं विमान कंपन्यांना दर नियंत्रणात ठेवण्याचा इशारा दिलाय आणि त्यामुळे आता विमान कंपन्यांनी त्यांचे दर नियंत्रणात आणल्याचं पाहायला मिळतंय।